नमस्कार, माझं नाव हर्षल जोशी. थोडं मोठ्यानं बोल. आवाज थोडा. नमस्कार, माझं नाव हर्षल जोशी. मी आज स्माईल व्यसनमुक्ती केंद्रामध्ये गेल्या 2.5 वर्षापासून आहे. ॲज अ काउन्सिलर म्हणून मी इथे काम करतोय. इथे येण्यापूर्वीची माझी जी परिस्थिती होती खूप वाईट होती. माझा जन्म जरी खूप बऱ्या कुटुंबात झालेला असला तरी सुद्धा माझ्या व्यसनामुळे मला आणि माझ्या आईला रस्त्यावर आणलं होतं. माझ्या उमेदीच्या काळातली जवळपास 4 ते 4.5 वर्ष मी माझ्या आईला घेऊन रस्त्यावर भटकत होतो. प्रसंगी मला व्यसनामुळे इतकी म्हणजे वाईट अवस्था झाली होती की मी आईला भीक सुद्धा मागायला लावली होती रस्त्यावर. आणि त्या इतक्या दयनीय अवस्थेमध्ये मी वणवण फिरत होतो. अशा परिस्थितीमध्ये मी तळेगाव स्टेशनला, आपल्या रेल्वे स्टेशनच्या बाहेर असाच बसलेलो होतो. प्यायलेलो होतो भरपूर. काही सुचत नव्हतं. कपडे-बिपडे मळलेले. काही दिशा नाही, काही नाही. म्हणजे काय करायचं काही माहीत नाही. फक्त दारू प्यायची आणि दारू पिऊन स्वतःचं आयुष्य संपवायचं. माझं ध्येय होतं स्वतःचं आयुष्य संपवायचं आणि आईला मला जगवायचं होतं. आईला माझं चांगलं आयुष्य बघायचं होतं. तिला पुन्हा एकदा मी माणसात आलेलं बघायचं होतं. ती त्यासाठी झटत होती आणि मी तिला रोज कणाकणाने मरताना बघत होतो. अत्यंत वाईट अवस्था होती. अशा परिस्थितीमध्ये स्माईल व्यसनमुक्ती केंद्राचे पंडित सर आणि इथला काही कार्यकर्ते असे तळेगाव स्टेशनला आले. तळेगाव स्टेशनला आल्यानंतर पंडित सर माझ्याजवळ बसले. त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि ते माझ्यासाठी अनपेक्षित होतं. कारण माझ्या अवस्था इतकी कळकट-मळकट आणि घाणेरडी होती की माणूस जवळून सुद्धा माझ्या जायला तयार नव्हता. आणि अशा अवस्थेमध्ये कोण माणूस येऊन माझ्या शेजारी बसून परत माझ्या खांद्यावर हात ठेवतोय, माझ्यासाठी थोडा आश्चर्याचा धक्का होता तो. आणि त्यांनी मला एवढं सांगितलं की बाबा, आम्ही तुला सहकार्य करायला आलोय आणि तुला आमच्याबरोबर यायचंय. मला माहित नव्हतं व्यसनमुक्ती केंद्र आहे किंवा काय आहे, कुठे यायचंय, काय करायचंय नेमकं येऊन. पण त्यांनी फक्त एवढं सांगितलं की तुला तिथं काहीतरी आम्ही काम देऊ, तुझं दारू बंद होईल आणि एक चांगला चांगला होशील तू. तुझ्या आईची सुद्धा व्यवस्था आम्ही एके ठिकाणी करतोय. मग मी तयार झालो. आईने पण सांगितलं. आई म्हणली, बाबा आता माझी रस्त्यावर राहण्याची कपॅसिटी संपली. आता मी खरोखर मरीन, तर तू जा त्यांच्याबरोबर, त्यांच्या इथे राहा, बघ काय होतंय ते. ते मला ठेवतायत. मग त्यांनी एका वृद्धाश्रमामध्ये माझ्या आईची व्यवस्था केली आणि मला इथे घेऊन आले. घेऊन आल्यानंतर मला सगळ्यात प्रथम माझा अवतार बदलला त्यांनी. दाढी वाढलेली, केस वाढलेले, कपडे खराब. चांगले कपडे मला दिले, दाढी कटिंग केली गेली, अंघोळ घातली, वरती नेलं. वरती वॉर्डमध्ये मला झोपवलं. त्यावेळेला मला कोणी काही सांगितलं नाही, काही माहीत नव्हतं. तेव्हाही मला माहीत नव्हतं की व्यसनमुक्ती केंद्र आहे किंवा काय आहे. सकाळी उठलो. सकाळी उठल्यानंतर मला जे माझ्या आजूबाजूचे जे असेच पेशंट होते त्यांच्याकडनं कळलं की बाबा हे व्यसनमुक्ती केंद्र आहे, इथे काय पद्धतीचं काम चालतं. आणि मग मी तयार झालो. म्हटलं ठीक आहे, आता काय. माझी सगळ्यात महत्त्वाची ही होती की मला आसरा मिळाला होता, म्हणजे आधार मिळाला होता, डोक्यावर छत मिळालं होतं आणि खायला 2 टाईम मिळणार होतं. माझी जेव्हा मी आलो त्या दिवशी माझी 4-5 दिवस माझी तेवढीच हे होती किंवा काही नाही, चला आता आपण रस्त्यावर जे राहत होतो कमीत कमी डोक्यावर छप्पर आहे आणि 2 वेळेला जेवायला मिळणार आहे. आणि इथं म्हणजे सगळं अनपेक्षित होतं. इथं आल्यावर मी जे सगळं भोगलं होतं त्याच्यापेक्षा खूप सगळी विपरीत परिस्थिती, वेगळी परिस्थिती होती. म्हणजे झोपायला गादी, डोक्यावर फॅन, अंगावर चादर, जेवायला व्यवस्थित 2 वेळेला स्वच्छ आणि सुंदर जेवण. म्हणजे हे मी कधी जेवलोच नव्हतो 4 वर्षाच्या कालावधीत. तर मला खूप ते चांगलं वाटलं. त्याच्यानंतर मग पंडित सरांनी मला बाहेर बोलवलं. एक दिवस असं 8-10 दिवस, 15 दिवस झाल्यानंतर बाहेर बोलवलं. बाहेर बोलावल्यानंतर मला विचारलं, "हो तुला काय काय येतं? तुला कशात इंटरेस्ट आहे किंवा तू काय पद्धतीचं काम केलंयस?" मी त्यांना सांगितलं जे जे काय मी केलं होतं. इंजिनिअरिंगमधलं शिक्षण होतं, थोडासा नाट्य क्षेत्रातला अनुभव होता. त्यानंतर लिखाण करतो म्हणलं, ग्राफिक डिझायनिंग थोडंफार करतो. असं वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये काम केलंय. मग ते म्हणले, "तू आता इथे काम करायचंय तुला." आणि माझा काही आत्मविश्वास नव्हता, म्हणजे मला काम करायची इच्छाच नव्हती ॲक्चुअली. पण त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. चुकलं तरी चालेल म्हणले, "काहीही होऊ दे, तुला ते करायचंय." आणि मला वाटतं दुसऱ्या-तिसऱ्या महिन्यात मी लगेच कामाला सुरुवात केली. सुरुवातीला मी खूप वेळा चुकलो, अजूनही चुकतो म्हणजे. पण त्यांनी खूप सावरून घेतलं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला स्माईलमध्ये काय मिळालेली असेल, तर मला हे जे इथले सगळे सहकारी आहेत ना, त्यांचं खूप प्रेम मिळालं. म्हणजे मला जो परिवार किंवा जे माझी नाती गोती सगळी तुटलेली होती, ते एक परिवार मला मिळाला स्माईलच्या रूपाने. आणि प्रत्येकाने मला सामावून घेतलं, प्रत्येकाने मला सांभाळून घेतलं, प्रत्येकाने माझ्यावर जीव लावला, प्रत्येकाने माझ्यावर विश्वास दाखवला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. आणि पंडित सरांचं प्रत्येक वेळेला मार्गदर्शन घेत गेलो आणि मी ठरवलं होतं की आता माझ्या डोक्याने काम करून चालणार नाही किंवा मला आता काही झेपणार नाही. तर आता हा माणूस आपल्यासाठी दैवत आहे आणि हा जो म्हणेल ती पूर्व दिशा. त्या हिशोबाने मी वागायचं ठरवलं आणि त्या हिशोबाने मी स्वतःला झोकून दिलं
सरेंडर केलं असं म्हणूया आपण. मी सरेंडर झालो त्यांच्या पुढे की आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते जे सांगतील ते जसं जसं मला सांगत गेले त्या पद्धतीने मी करत गेलो, राहत गेलो. आणि आज 2 वर्षानंतर मी स्वतःला इथे बघतोय, ज्या पोझिशनवर बघतोय. आज मी काउन्सिलर म्हणून इथे काम करतो. त्यानंतर माझ्याकडे ची पूर्ण जबाबदारी आहे. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिलेटेड इथे जी काही कामं असतात ती करतो. त्यानंतर बाकी बरंचसं रायटिंग, लिखाणाची वगैरे जी कामं असतात ॲडशी रिलेटेड ती कामं करतो. आणि आज खूप बरं वाटतं मला. म्हणजे मला असं अपेक्षित नव्हतं किंवा माझ्याच्याने हे होईल, हे काही माझ्या डोक्यातही नव्हतं किंवा गावीच नव्हतं माझ्या. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आज माझी आई माझ्या बहिणीच्या घरी आहे. आज भले माझं स्वतःचं घर नाही आहे, पण मला त्याचं दुःख वाटत नाही, कारण हे माझं घरच आहे. आणि इथे ही जी मिळालेली तेच माझे नातेवाईक आहेत. आज पंडित सर माझे मोठे भाऊ आहेत, मार्गदर्शक आहेत, गुरु आहेत. त्यांच्या हिशोबाने मी चाललोय. आईच्या चेहऱ्यावर समाधान बघतोय. आईलाही खूप आनंद होतो की बाबा इतका व्यसनी, इतका व्यसनाच्या आहारी गेलेला मुलगा, ज्याचं इतकं वाटोळं झालं होतं, आज तो व्यसन बंद करून पुन्हा दुसऱ्यांना काहीतरी व्यसनमुक्तीबद्दल काहीतरी मदत करतोय. ह्याच्यात तिला समाधान आहे. पैसे किती कमवतोय किंवा काय कमवतोय हे त्या माऊलीची कधीच अपेक्षा नव्हती, आजही नाही. आणि मी त्या गोष्टीचा विचार करत नाही की मला पगार किती मिळतोय किंवा मानधन किती मिळते. आज मी काम करतोय, मला स्वतःला खूप बरं वाटतंय. मी स्वतः व्यसनमुक्त राहू शकतोय. आज मी 2.5 वर्ष झाली व्यसनमुक्त आहे, व्यसनापासून दूर आहे. आणि व्यसनापासून दूर राहूनच माणूस जगू शकतो, किंबहुना व्यसनापासून दूर राहूनच जगू शकतो, हे मला खरोखर इथे आल्यावर कळलं. आणि मी खूप मला स्माईलने दिलं, आजही देत आहेत. आणि खात्रीपूर्वक इथून पुढे माझे निश्चितपणे माझ्यावरती असंच प्रेम करत राहतील, विश्वास दाखवत राहतील. आणि त्यांची साथ आहे तोवर मी स्माईलमध्ये आहे, व्यसनमुक्तीसाठी कार्यरत राहणार आहे. माझ्या परीने जे काही खारीचा वाटा उचलता येईल तो मी उचलत राहणार आहे. चुकत धडपडत पुढं चालत राहणार आहे. पंडित सरांचे म्हणजे आभार मानणं म्हणजे असं परकेसारखं होतं, पण त्यांच्या ऋणात, त्यांच्या आशीर्वादाखाली आणि त्यांच्या छत्रछायाखाली राहायचे जोवर आहे तोवर. एका वाक्यात स्माईल तुमच्यासाठी काय आहे? स्माईल माझ्यासाठी माझं अस्तित्व आहे.